नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। महाराष्ट्र में चर्चा का विषय बने भेंडवाल रचना की घोषणा आज सुबह की गई। जलगांव जामोद तहसील के भेंडवाल गांव में 350 साल पहले रामचंद्र महाराज द्वारा शुरू की गई भेंडवाल स्थापना की परंपरा आज भी जारी है। कल अक्षय तृतीया के अवसर पर सूर्यास्त के समय घट रचना का रचा गया और आज 20 अप्रैल 2026 को सूर्योदय के समय फसल, जल, वर्षा, राजनीतिक और सुरक्षा स्थिति के संबंध में पूरे वर्ष के लिए भविष्यवाणी की गई। भेंडवाल में हर साल बारिश, फसल की स्थिति, कृषि उत्पादों की कीमतों और देश की राजनीतिक और आर्थिक स्थिति के बारे में भविष्यवाणियां करने की परंपरा है। पिछले 350 वर्षों से इसी परंपरा के आधार पर भविष्यवाणियां की जाती रही। इस वर्ष देश के राजा की स्थिति स्थिर रहेगी, लेकिन उन पर काफी दबाव रहेगा और सीमा सुरक्षा और आर्थिक मंदी के संकेत मिले हैं। इस वर्ष के संरक्षण के कुछ प्रमुख निष्कर्ष इस तरह है। तिल और बाजरे की फसल भरपूर होगी। की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही याला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नसेल, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे हे केलं आहे, या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे हे हेर आहेत, दलाल आहेत. मी म्हणतो हे काही लोक धर्माच्या विरोधात बोलत असतील ते त्यांचे दलाल आहेत, स्पष्ट भाषेत मी बोलतो. आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षीसुद्धा ही मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे तिचं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे, तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी त्या चांगलंही पीक येऊ शकते, पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडीसुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल, पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे, हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं, गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिकाइकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपात राहील, कुठे कमी होईल, कुठे जास्त होईल. सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यातसुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल. त्यामुळे बरीचसं नुकसानसुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील.
राजा म्हणजे आपले जे हे आहे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेनं गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच, पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील. ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं.